नाशिक जिल्ह्यातील एका तरुणीला पोलीस असल्याचे भासवत आणि आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। नांदगाव येथील आरोपी संदीप कौतिक बेंडके याने कॉलेजचे हरवलेले ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीशी ओळख वाढवली होती। पीडितेला 5 महिन्यात नांदगाव, शिर्डी आणि नाशिक रोड अशा विविध ठिकाणी नेत आरोपीने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केल्याची फिर्याद नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे। नांदगाव पोलिसांच्या पथकाने पीडितेला सोबत घेत या प्रकरणाशी संबंधित शिर्डीतील हॉटेल श्री साई समर्थ लॉजची तपासणी करत पंचनामा केलाय। आरोपी संदीप बेंडके हा फरार असून नांदगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत। यातील जी पीडित आहे ही नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतली असून मेजर आहे। तिची अशी तक्रार आहे का यातील जो आरोपी आहे संदीप कौतिक बेंडके राहणार हिसवळ तालुका नांदगाव याने तिला फूस लावून पोलीस असल्याचे सांगून तसेच उच्च शिक्षित आहे असे असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करून तिला तिथे शिर्डी येथे मोटरसायकलवर घेऊन आले आणि तिच्यासोबत तिथे बळजबरीने शारीरिक संबंध केले अशा स्वरूपाची तक्रार आहे। नमूद गुन्ह्याच्या तपासाकरता आम्ही आज रोजी शिर्डी येथे घटनास्थळ पंचनामा करण्याकरता आलेलो आहोत। आता तपास चालू आहे, सध्या प्राथमिक स्टेजला आहे, त्यामुळे सध्या तरी आपल्याला काही सांगता येत नाही। ज्या हॉटेलमध्ये थांबलेलं आहे तिथे तुम्हाला कशा प्रकारचं सहकार्य झालं आणि त्या ठिकाणी कसा तपास आपण केला? हॉटेलवाल्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे। जे आवश्यक बाबी आहेत त्या पूर्ण दिलेल्या आहेत आम्हाला आणि आम्ही त्या कलेक्ट केलेल्या आहेत। सदरचा गुन्हा हा दिनांक 8/4/2026 रोजी दाखल पोलीस स्टेशन नांदगाव येथे दाखल असून सदर गुन्ह्यात PNS कलम 64.2.1 सह 319(2) आणि 351(2)(3) PNS प्रमाणे दाखल आहे। नाही, आरोपी फरार आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।